नमस्कार, माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो। मी सध्या आहे मुंबईच्या भायखळा परिसरामध्ये। साधारण मुंबईच्या भायखळा परिसरामध्ये 2024 या वर्षातील ऑक्टोबर महिन्यामध्ये एक हत्या झाली होती आणि ही हत्या होती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या भायखळ्याचे तालुका अध्यक्ष सचिन कुर्मे यांची हत्या झाली होती। साधारणतः ऑक्टोबर मध्ये झालेली ही हत्या, या हत्येचा अजूनही तपास चालू आहे। मात्र या तपासाअंती नेमका आरोपी कोण आहे याचा तपास अजूनही लागलेला नाहीये आणि त्याच आरोपीला शिक्षा व्हावी त्याच्याच न्यायासाठी आणि या ठिकाणी आपण पाहतोय त्यांचे संपूर्ण कुटुंबीय या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। उपोषणाला खरं तर त्यांनी 1 मे महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून त्यांनी या ठिकाणी आपण पाहतो उपोषण सुरू केलं। 1 मे 2025 रोजीपासून त्यांचं हे उपोषण सुरू झालं। आज आहे 2 मे आणि आज आहे या उपोषणाचा दुसरा दिवस। त्यांचं संपूर्ण कुटुंबीय तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी हे उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत। मात्र संवाद साधण्यापूर्वी त्यांनी ज्या प्रकारे हा स्टेज या ठिकाणी पाहायला मिळतो आहे, स्टेजवरती हे सगळे कुटुंबीय त्यांचे आपण पाहतोय उपोषणाला या ठिकाणी बसल्याचं पाहायला मिळतं। मात्र एक मागे जो बॅनर आहे तो बॅनर जर तुम्ही पाहिलं त्याच्यामध्ये सचिन कुर्मी यांचा फोटो पाहायला मिळतोय आणि त्याच्या समोरच 3 प्रश्न विचारले गेलेले आहेत। मुख्य आरोपीचा आका कोण, आकाचा आशीर्वाद आणि आकाची भागीदारी, हे 3 मुख्य प्रश्न उपस्थित करत शेवटला म्हटलेलं आहे की या सगळ्या हत्येमागे, या सगळ्या हत्येनंतर आता आम्हाला न्याय हवा। याच कुटुंबियांशी आपण आता थेट संवाद साधणार आहोत। खरं तर पाहायला गेलं तर जी हत्या झाली होती ती ऑक्टोबर मध्ये झाली होती आणि ऑक्टोबर मध्ये हत्या झाल्याच्या नंतर आता सध्या आहे मे महिना 2025 या वर्षातील मे महिना सुरू आहे, म्हणजे साधारण 6 महिने उलटून गेलेले आहेत। तर आता ते सगळे कुटुंबीय न्यायासाठी बसलेत, त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत। काय सांगाल एकंदरीत, तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे। खरं तर ऑक्टोबर मध्ये ही हत्या झाली होती, मुख्य आरोपीचा आका कोण, आकाचा आशीर्वाद आणि आकाची भागीदारी, नेमकं तुमचा आरोप काय, नेमकं तुमचं काय म्हणणं आहे, काय सांगा? जे पप्पांची हत्या झाली त्याला होऊन आता झाले 6 महिने, पण आम्हाला अजून काही ना क्राईमने ना पोलिसने काही सपोर्ट भेटला नाही का। आणि ज्या दिवशी ती हत्या झाली त्या दिवशी 16 आरोपी होते, पण अजून अटकमध्ये आहे फक्त 6 आरोपी आणि जे बाकीचे जे मुख्य 5 आरोपी आहेत ते अजूनही फिरताय मुकटपणा। आणि जे मुख्य आरोपी, ते मुख्य आरोपींचं नाव सांगते मी: विजय बुवा कुलकर्णी, शुभम वागस्कर, अमर चोरगे आणि संदीप लोड। हे जे आहेत सगळे, यांचे जे आका आहेत ते आहेत आशिष शेलार। पहिला आका आहे आशिष शेलार, दुसरा आहे यशवंत जाधव आणि तिसरा आहे यामिनी जाधव। मग हे जे आहे ते सगळं ते पोलीस स्टेशन मॅनेज करतायत। जे अजूनही जे 6 आरोपी ज्यांना अटक केली आहे त्यांनाही आतमध्ये सगळं VIP ट्रीटमेंट भेटत आहे आणि आम्हाला काहीच न्याय भेटत नाही, कोणाच आम्हाला काहीच हेल्प करत नाही, कारण की ते सगळं क्राईमवर पण प्रेशर टाकतायत आणि पोलीसवारांवर प्रेशर टाकतात। साधारणतः जेव्हा तुम्हाला कळलं की ही हत्या झाली आहे त्याच्यानंतर तुम्ही थेट पोलीस स्टेशन सुद्धा गाठलं होतं, मात्र 6 महिने उलटून गेले, अजूनही न्याय मिळत नाही असं तुमचं म्हणणं? हो, 6 महिने झाले। त्या ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी माझा दादा गेला होता FIR करायला, पण जे सिनियर होते भायखळा पोलीस स्टेशनचे सिनियर जी होती परब मॅडम, ते दादांनी सगळ्यांचं नाव, जे मुख्य आरोपी होते सगळ्यांचं नाव टाकलं, पण ती नाव घेत नव्हती, नाव ती नोट करत नव्हती अजिबात। तिला किती वेळा सांगितलं आम्ही, तिने काकांना पण विचारलं की तुम्हाला कोणावर डाऊट आहे आणि कोणावर शक आहे, त्यांनी पण नाव सांगितलं ह्याच आरोपींचं नाव, पण त्यांनी काही तेव्हा पण काहीच केलं नाही। आणि जेव्हा हे सगळं झालं त्यानंतर त्या परब मॅडमने, भायखळा सिनियरचे जे परब मॅडम आहेत, त्यांनी सगळे पुरावे नष्ट केले आणि जेव्हा हे परत क्राईमकडे गेलं ते सगळं, हे जी केस जेव्हा क्राईमकडे ट्रान्सफर झाली त्यानंतर जेव्हा मी गेले होते DCP सरांकडे, ते बोलले की मी तुला प्रॉमिस करतो की पुढच्या हप्त्यात मी ते विजय बुवा कुलकर्णी जे मुख्य आरोपी आहे त्याला अटक करणार। पण त्यानंतर 2-3 हफ्ते झाले, त्यानंतर ते अटक करताना बोलले की माझ्याकडे सगळं पुरं एव्हिडन्स आहे, सगळं प्रूफ आहे, मी सगळं जमा करून ठेवलं, फक्त अटक करण्याची देरी आहे आणि मी तुला प्रॉमिस करतो की मी त्यांना अटक करून देणार, तू जाऊन अभ्यास कर, तू काही टेन्शन घेऊ नको। आणि तसेच 2-3 वीक्स नंतर परत त्यांनी बोलले की आता आम्हाला वरून जे आहे ते वरून खूपच प्रेशर येतं आणि आम्ही आता त्याला अटक करू शकत नाही। साधारणतः आपण जर पाहिलं या ठिकाणी अटक करू शकत नाही असं खरं तर सांगितलं जात आहे। ज्यांच्याशी आपण संवाद साधला त्या खरं तर सचिन कुर्मी जे आहेत त्यांची कन्या आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत संवाद साधला, सोबतच त्यांचे भाऊ सुद्धा, त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत। तुम्ही खरं तर सचिन कुर्मी हे खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे ते तालुका अध्यक्ष होते, अध्यक्ष सुद्धा अजित पवार, हे संपर्कात तुम्ही त्यांच्या असतात, मात्र 6 महिन्यानंतर तुम्हाला उपोषणाची वेळ आली, नेमकं काय घडतंय?
आम्हाला आम्ही जेव्हा क्राईम ब्रांचमध्ये नेहमी आम्ही रेग्युलर जायचो, रेग्युलर 1-2 दिवसांनी रोज आम्ही डायरेक्ट डीसीपींची आणि जॉईंट सीपी यांची भेट घ्यायचो. पण आम्हाला एकच कळवण्यात की आम्ही अरेस्ट आमचं सगळं मुख्य प्रूफ पाहिजे, त्याशिवाय आम्ही अरेस्ट करतो. प्रूफ जमत बोलले की काय आम्ही आता अरेस्ट म्हणजे प्रूफ जमवलं आता. आणि बरोबर 7 फेब्रुवारीला माझे वडील त्याच दिवशी ऑफ झाले 10 वाजता रात्री. आम्ही 8 वाजता आम्ही त्या ऑफिसमधनं जाऊन आलो त्यांना भेटून. आम्हाला काय बोलले माहिती आहे की आमच्या जॉईंट सीपी सगळ्यांची मिटिंग झाली आणि वकील पण आलेले आणि आमचं सगळं झालं रेडी. आम्ही सोमवारी ह्यांना सगळ्यांना अटक करायला चालू करणार आहे. हे 7 फेब्रुवारीला. तेव्हा 6 आरोपी पकडून झालेले, पण हे बाकीच्या आरोपींना आम्ही सोमवारपासून अटक करणार आहे. पण त्यांनी काय अटक केली नाही. माझ्या वडिलांची ऑफ झाले त्यामुळे सगळे होते घरात, सगळं आम्ही गेलो नाही. तर सोमवार, मंगळवार, बुधवार आम्ही वाट बघितली, दिसतच नाही. सगळे फिरतात इथंच आणि हे एरिया सगळे आमच्या समोरच फिरत असतात ना, बघतात हे आम्ही त्यांना सांगितलेलं. त्याच्यामुळे काय झालं, आम्ही परत जाऊन भेटलो तर ते बोलायला लागले की नाही आता असं तसं बोलतो. आम्हाला कोणाला पण आरोपी अटक करायचं तर वरनं आम्हाला सही घ्यायला लागते, हे घ्यायला लागते, पण वरनं आम्हाला प्रेशर आहे, आम्ही आता अटक करू शकत नाही, आम्हाला सरळ सांगितलं. मग आम्हाला आता काय हे राहिलं. मी तेव्हा पहिलाच सांगितलेलं की सर तुम्हाला अटक ह्याला तुम्ही करू शकत नाही, हे तुम्हाला वरनं आशिष शेलारांचा फोन येणार ह्या माणसांसाठी का, कारण की ते माथाडीचे हे आहे, उपाध्यक्ष आहे, सेक्रेटरी आहे, काय काय भरपूर आहे आपल्या बीजेपीचे. या सगळ्यामध्ये ज्या प्रकारे तुम्ही आता सांगत आहात की आशिष शेलार, यामिनी जाधव, यशवंत जाधव हे बघायला गेला तर जे अगोदरचे मुंबईचे अध्यक्ष राहिलेत भाजपचे, जे आता मंत्रिमंडळात आहेत आशिष शेलार, आणि जे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जे हे 2 नेते मंडळ आहेत, आमदार आहेत, आणि ते स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले यशवंत जाधव आणि यामिनी जाधव, यांच्यावरती तुमचा आरोप काय नेमकं? हे आता तुम्ही त्यांचं नाव घेतात आशिष शेलार, आरोप म्हणजे हे की ते जे बुवा कुलकर्णी आहे ते म्हाताडीचे पूर्ण कुलाब्यापासून ते बोरवलीपर्यंत सगळे जेवढे कॉन्ट्रॅक्ट असतात म्हाताडीचे सगळे हेच लोक घेतात. त्यामुळे कसं आलं की ह्यांना जो पैसा जो पुरवतात ते हीच लोक पुरवतात. आम्ही पाहतो की तुम्ही पुराव्यानिशी इथे उपोषणाला बसलेले आहात. त्या पुरामध्ये फोटो सुद्धा तुम्ही आहेत, तर पाहू शकता का आपण? फोटो सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. कारण ज्या प्रकारे आपण पाहतो या ठिकाणी केवळ उपोषणच नव्हे तर या ठिकाणी आपण पाहतोय की सगळे फोटो असतील. ज्या वेळेला हत्या झाली होती त्या हत्येच्या नंतर ज्या वेळेला पोलीस तपास जसा सुरू होता, पोलीस स्टेशनमध्ये गेले, तेव्हापासूनचे जेवढे कागदपत्र होते ते सगळे या ठिकाणी घेऊन हे उपोषणाला या ठिकाणी बसलेत. खरं तर सगळे पुरावे त्यांच्या इथे आपण ते पुरावे पाहत आहोत समोर सगळे हे पुरावे आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर हे काही फोटो सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय. खरं तर ही सगळी ही त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत. हे आता आम्ही आहे ना, हे आम्ही सगळ्यांना लेटर पाठवलेले, हे मोदी पासून हे आपले गृहमंत्री अमित शहा, हे उपमुख्य अजितदादा पवार, आपले गृहमंत्री, हे सचिव, हे उच्च न्यायालय, पोलीस संचालक, सगळे राज्यपाल सगळ्यांना दिलेले, भुजबळ साहेब, अरविंद सावंत, जेवढे आमच्या इथले जे आहेत त्यांना सगळ्यांना दिलेले. काय पण आम्ही जेव्हा बसायच्या अगोदर, हे बघा हे फोटोज आहे, हा बुवा कुलकर्णी आहे, काय हा बुवा कुलकर्णी, हे जे एकदम म्हणजे सगळे प्रोग्रामला हे हजर असतात, आशिष शेलार असतात. हे बघा हे सगळी पोरं आहेत ना, हे सगळे. आता ह्यांचा अध्यक्ष कोण आहे, हे आहेत कोण, काय नाव, राऊत, जितेंद्र राऊत, हे अध्यक्ष आणि हे उपाध्यक्ष आहे. काय त्यामुळे ह्यांचं कुठलं बोललो, हे जे चालतं ना काय ते म्हाताडीचं त्याचं, त्यामुळे ह्यांची म्हाताडीचं सगळ्यात मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे ते. काय त्यामुळे ह्यांचं काय आलं, आता ह्यांना जर अरेस्ट केली तर ह्यांचं सगळं जेवढे रेल्वेचे कॉन्ट्रॅक्ट मोठमोठे जे आता ह्यांना सगळ्यांना हे द्यायला लागलेत. काय त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम. आणि हे जे आहेत, हा अमर चोरगे हे यांचा खास मित्र, आणि हे जे मारलेले हे सगळे आरोपी आहेत ना, हे सगळे आरोपी यांच्या संगती आहेत. हे बघा हा दिलीप वागसकर, हा अटक आता आरोपी आहे, हा दिलीप वागसकर, यांचे सगळेच फोटोज मी तुम्हाला काढले. हा आरोपी आहे, हा जो सगळे फोटो गोविंद यादव, हा काय करतो, ह्यानी सिम कार्ड सगळे यांना मोबाईल सगळे प्रोव्हाइड केलेले, आणि ह्यांनी सगळी जागा, हा जो आहे शेखर मादोळकर, हा पण मोठा माणूस आहे. काय हे जे पण बघा ना, सगळे यांची खास दोस्ती होती यांची, सगळे हे सगळे फोटोज आहे. आणि हे जे मेन मारणारे होते ना, हा अनिल काळे, काय
हे जे राईट हँड आणि हे आहे, माझ्याकडे त्यांचे ऑडिओ क्लिप पण आहेत त्यांच्या. आणि हा जो आहे ह्याला पण घेतला नाही. आणि हा कमी वयाचा, पण हे बघा हत्यारे बित्यारे घेऊन हे लोक फिरतायत. हे लोकांना लहान लहान पोरांना हे एरियामध्ये ना, ह्यांच्याकडे कमीत कमी ना, या एरियामध्ये कमीत कमी 1500 पोरं असतील यांनी तयार केलेली आहे. काय हे सगळी पोरं आहेत ना, ही सगळी आता ना पुरी हत्यारे घेऊन फिरतच असतात. आता आम्ही इथं बसलोय ना, कमीत कमी इथे एवढी रेखी होती ना, दिवसभरात एवढी पोरं फिरतायत ना इथं. आम्ही पोलिसांना पण काल सांगितलं. आणि इथं काल रात्री लाईट गेली ना, तर आम्हाला भीती वाटली. खाली 2-2.5 तास लाईट गेलेली पूर्ण एरियाची. आम्हाला तेच वाटलं की आम्ही पोलिसांना सांगितलं बघ काय पण हल्ला आमच्यावर होऊ शकतो. आणि पोलीसवाले पण आम्हाला आता काय बोलतात माहिती आहे का, की तुम्ही उठा, आता तुमची प्रेस कॉन्फरन्स झाली ना, तुम्ही आता उठा, आम्हाला आदेश आले. पण आम्ही उठू शकत नाही. आणि हा जो आहे, हा बघा, हा जो हत्यार आहे ना, ह्याच हत्याराने त्यांना मारलेला आहे. आता ह्याच्यापेक्षा मेन तुम्हाला एक सांगू काय, मेन सगळ्यात मोठी गोष्ट काय माहितीये का, की हे जे तुम्ही जर पोस्टमॉर्टम रिपोर्ट बघितला ना, सगळा पिक्चर तिथं क्लिअर होऊन जाईल की बीड आहे ना, बीड हे तिथं काहीच नाही. त्याच्यापेक्षा क्रूर बोलला ना, क्रूर क्रूर हत्या त्यांची केली गेलेली आहे. आणि त्यांचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट यांना देऊन टाक. म्हणजे हे जे 3 भाग केले मेंदूचे, डोकं फाडून त्याचा मेंदूचे 3 भाग केले, 28 वार कुठे कुठे केलेच नाही. सगळं तुम्हाला ना फक्त पोस्टमॉर्टम रिपोर्ट जर कोण बघेल, जर कोणी बघितलं, आम्ही प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी समजून सांगितलेलं, पण आम्ही ती समजून सांगू शकत नाही ती गोष्ट. एवढी क्रूर झालेली हत्या, एवढी बेकार हत्या झाली ना, की तुम्ही स्वतः बघाल ना तर तुम्हाला समजेल ती क्रूर. मुलीकडे आपण जात आहोत, त्यांच्या हातामध्ये रिपोर्ट आहे, त्यांच्याकडून समजून घेणार आहोत. या सगळ्यामध्ये खरं तर पाहायला गेलं तर तुम्ही न्यायासाठी इकडे बसलेला आहात, सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही इथे घेऊन बसलेले आहात. मग न्याय आता अजित पवार स्वतः सरकारी आहेत, सरकारी मंत्री आहेत, ते त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे तुमची? त्यांच्याकडून जेवढा होत होता त्यांनी खूप आमची हेल्प केली, एंड पर्यंत हेल्प केली. पण आता अजित पवार गृह मंत्री नहीं है ना, गृह मंत्री गृह खाता दूसरे के हाथ में, वो नहीं कर सकते उस चीज में इंटरफेयर। जितना उनसे हो सका था उतना उन्होंने हमारी हेल्प की। तो वही हो जाता है ना कि सच्चाई की जीत जल्दी होती नहीं है, झूठ आगे आगे आते रहता है। बात वही है, दादा ने बहुत मदद किया, हमारी लड़की का एडमिशन भी दादा ने ही किया। तो शुरू से अंत तक दादा लड़ते रहे हम लोग के साथ में, लेकिन दादा को भी यश नहीं मिला इसमें। अभी आप इधर उपोषण पे बैठे हो, अभी आपकी मांग क्या है पूरे फैमिलीज की? हमारी पूरी फैमिली की मांग यही है कि जितने भी आरोपी है, मुख्य आरोपी विजय बुआ कुलकर्णी, अमर चोरगे, शुभम ऑगस्कर, संदीप लोध, इन पे अटैक किया जाए, इनको अंदर किया जाए। बाकी जो उनके गैंग है वो गैंग खत्म किए जाए। जो छोटे छोटे बच्चों को 16 साल से 22 साल की उम्र वाले बच्चों को इन लोगों ने ये करके रखा, गुमराह करके रखा है, वो गैंग खत्म किया जाए। बाकी जैसे जो हमारे साथ हुआ वो दूसरी फैमिली उस चीज को फेस ना कर सके, क्योंकि सामान्य लोगों का कोई सुनता नहीं है। ये बड़े बड़े आकर जब ये राजनीति में आके और ऐसा उस पर पर्दा डाल देते हैं तो आदमी चुप जाता है। इसके लिए हम लोग की यही गुहार है कि हम लोग को न्याय मिले, और हम लोग के साथ साथ पूरे समाज को न्याय मिले, कि आज जो हम लोग के साथ हुआ है वो दूसरे के साथ ना हो, दूसरे के परिवार ऐसे बैठे नहीं कहीं पे, उनके आंख से आंसू ना आए। तुमच्याकडे येतो, तुम्ही खरं तर या ठिकाणी सगळेच कुटुंबीय उपोषणाला बसलेले आहेत, न्यायाची मागणी करत आहात, पुरावे सुद्धा तुम्ही घेऊन बसलेत. नेमके हे पुरावे कसले किंवा ही कागदपत्र कसली? या हत्ये झाल्यापासून आज तकात या कुटुंबावरती जे पुरावे नष्ट करायचे त्यांच्याने जो घाट घातलाय, तर ह्या भायखळ्याच्या सिनियर वरिष्ठ निरीक्षक परब मॅडम आहेत. यांनी या हत्येचे सर्व पुरावे नष्ट केले. या पुराव्याचा तपास कमीत कमी पोलीस स्टेशनला 9 दिवस होता. 9 दिवसामध्ये पोलीस स्टेशनचे सीसी कॅमेरे बंद करण्यात आले. जे संशयित 3 आरोपी मिळाले त्यांना VIP ट्रीटमेंट दिली गेली. बुवा गँगची ह्या माझगाव मुंबईमध्ये दहशत एवढी आहे की ह्या हत्येच्या संदर्भात आम्हाला न्याय मिळू शकणार नाही, कारण ह्यांची जी हाका आहेत ते एवढे गडगंज आहेत, सरकारमध्ये त्यांचंच ऐकलं जाणार, त्यामुळे आम्हाला न्याय मिळणं मुश्किल आहे. जो मुख्य हे होता दिलीप वागसकर, त्यांना यामिनी जाधवचा किती जवळचं नातं आहे ते बघू शकता तुम्ही.
त्यानंतर यामध्ये हा जो विजूभाऊ कुलकर्णी आहे यांच्या मुख्यमंत्र्याबरोबर जे काही फोटोग्राफ्स आहेत, या विजूभाऊ कुलकर्णींनी याच्यापूर्वी 2 हत्या आणि हाफ मर्डर वगैरे अशा बऱ्याच लुटालूट वगैरे अशा बऱ्याच केल्यात. गुन्हेगारी क्षेत्रामध्ये टॉप लेवलचा व्यक्ती आहे. जर मला एवढंच म्हणायचं, गृहमंत्र्यांना एवढंच सांगायचं आहे, जर दगडी चाळ किंवा अमरनाथ किंवा एवढ्या मोठमोठ्या मुंबईमध्ये ज्या गुंड होत्या त्यांच्यानी संपवले, मग ह्याला वरदस्त कसा काय? हा आशिष शेलार, हे आशिष शेलार जे आमदार आहेत ना, यांचा भागीदार आहे. आणि हे 3 जण आहेत, एक जितेंद्र राऊत, विजय कुलकर्णी, हे यांना एवढा आशिष शेलारना फंड आणून देतात ना, कुलाबा ते बोरोली पर्यंत. याची चौकशी देवाभाऊ करतील का? नाही करणार. याचा आम्हाला आता निर्णय मिळेल का? नाही मिळणार. कारण पोलिसांवरती एवढा दबाव आहे ना की चार्जशीट मध्ये आहे ना, जी चार्जशीट आम्हाला काल मिळाले त्याच्यामध्ये विसंगती कितीतरी आहेत. म्हणजे कितीतरी पोलिसांवरती दबाव आहे. हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आहे ना, हा बीड जिल्ह्यापेक्षा पण खतरनाक आहे. छातीमध्ये 1.25 लिटर ब्लड जमलं होतं, श्वासनलिका कापल्या, मेंदू हाताने काढला 3 तुकडे करून, किडनी काढली. एवढा भयंकर आहे. आम्हाला एवढंच म्हणायचं, जर न्याय जर मिळायला पाहिजे ना आम्हाला, हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे ना, देवाभाऊंनी, मुख्यमंत्री साहेबांनी हा रिपोर्ट वाचावा. आणि या मुंबईमध्ये माझगावमध्ये यशवंत जाधव, यामिनी जाधव, आशिष शेलार यांची जी काय मस्ती जी आहे ना, या अशा गुंडांना पाळून सर्व लोकांना धमकवल्या जातात, ही कुठेतरी थांबली पाहिजे. ठीक आहे, आम्ही उपोषणाला बसलोय, आमची हत्या होईल किंवा कुर्मी परिवारती काहीतरी होईल, आमच्या खोट्या केसेस होतील, हमला होणार, हे आम्ही ओढून ओढून सांगतोय पहिल्या दिवसापासून. परंतु आमच्याकडे पोलीस प्रशासन बघत नाहीये, मुख्यमंत्री बघत नाही, आमचे देवाभाऊ बघत नाही. आणि देवाभाऊ सांगतात आम्ही स्वच्छ मनाचे. अरे स्वच्छ मनाचे कसले? हे तुम्ही जशा लोकांना पणा देताय. या बुवा गँगनी कमीत कमी 65,000 पुऱ्या मुंबईमध्ये गँग बनवले. 65,000 पुरे आहेत. यंग ब्लड आहे, 16 वर्षापासून 22 वर्षापर्यंत. हे मी बोलत नाहीये, सत्य बघू शकता. करणार काय? आता फक्त तुमच्यावरतीच आम्ही अवलंबून आहात की आम्हाला न्याय मिळू शकेल. तर आपण या ठिकाणी पाहिलं की हे सगळे पुरावे घेऊन खरं तर हे एकंदरीत पाहायला गेलं तर कागदपत्र, त्याच्यामध्ये आरोपी कोण होते किंवा ज्यांनी हत्या केली असं या कुटुंबियांचं म्हणणं आहे. त्यांचे फोटो त्यांनी तिथे घेऊन बसलेले. पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो रुग्णालयातून आला होता तो सुद्धा त्यांनी घेतलेला. आता अजित पवारांसह संपूर्ण पोलीस यंत्रणा, विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे न्यायाची अपेक्षा त्यांनी ठेवलेली आहे. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये विशेष मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे की बीडपेक्षा अत्यंत भयंकर अशी ही हत्या होती. त्यामुळे या हत्येनंतर जे आरोपी आहेत, जे आक्का आहेत, त्यांना अटक होणार का, त्यांच्यावरती कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी इथे उपोषणाला बसले. त्यामुळे आता या सगळ्यावरती राज्य सरकार, प्रशासन, पोलीस यंत्रणा नेमकं काय कारवाई करणार, काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.